नानाजीराव कल्याणकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. श्री शिवाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था तामसा संचलित माध्यमिक विद्यालय कोळी तालुका हदगाव येथील आदर्श शिक्षक नानारावजी कल्याणकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नांदेड शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी मंत्री डी.पी. सावंत, हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, रेखाताई चव्हाण, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, परभणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कळम, मधुकर देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी, आप्त स्वकीय यांनी, नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी नानाजीराव कल्याणकर यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नानारावजी कल्याणकर हे हायस्कूल टीचर म्हणून कोळी हदगाव येथे कार्यरत होते. त्यांचा सेवानिवृत्तीचा आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम आज नांदेड ताज पाटील हॉटेलला झाला. नानारावजी कल्याणकर हे विद्यार्थी घडवत मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिक समाज उपयोगी कामं पार पडली. मुलीचं वसतिगृह त्यांनी जिल्हा अध्यक्ष असताना पूर्ण झालं आणि त्यांचं हे समाजकार्य, महापुरुषांचे विचार समाजाला सांगणे, इतिहासाचं चिकित्सक वृत्तीने समाजापुढे मांडणे आणि आता त्यांनी जे नेताजी पालकर यांची समाधी व्हावी यासाठी जे प्रयत्न सुरू केले तामशाला, हे अनेक समाज उपयोगी कामे त्यांचे पूर्ण व्हावीत आणि त्यांनी समाजाला त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना आरोग्य लाभावं आणि सुखी समृद्ध त्यांचं जीवन जावं अशी मी जिजाऊचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शिवराय, मी डॉक्टर अनुजा सुनीता नानाराव कल्याणकर आणि आज माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला होता. ॲक्च्युली त्यांनी आमच्यासाठी लाईफमध्ये खूप सारे सॅक्रिफायसेस केलेले आहेत. त्यासाठी त्याची परतफेड आम्ही कोणत्याही गोष्टीतून करू शकत नाही. त्याच्यामुळे एक छोटासा प्रयत्न आम्ही करून बघितला, तो सक्सेसफुल झाला आहे. अँड थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि सर्वांना हे केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आमचे वडील ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांचे वडील पण शिक्षक होते, पण त्यांनी आम्हाला ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आमच्यासारखं मला घडवलंय. मी डॉक्टर झाली आहे, माझी बहीण MBA आणि भाऊ पण डॉक्टर झाला आहे आणि तिन्ही मुलांना घडवलंय. आणि त्यानंतरच त्यांनी त्यासोबत त्यांच्या आई वडिलांची, त्यासोबत त्यांच्या 2 बहिणीचीही काळजी घेतात आणि त्यांनी प्रत्येक गोष्टींचे सॅक्रिफायसेस करून रोज शाळेला जाताना एवढा दूरचा प्रवास करून घरी आल्यानंतरही कधी त्या गोष्टीचा थकवा जाणवू दिला नाही आणि नेहमी आम्हाला तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, कसं होतं कॉलेज, हे आम्हाला प्रत्येक गोष्टी उलगडून विचारल्या. त्यामुळे आम्हालाही कधी कोणती गोष्ट लपवाविषयी वाटली नाही. ह्या म्हणजे असं बोलण्यासारखं तर खूप आहे वडिलांविषयी, पण एक शॉर्ट बट स्वीट. थँक्यू सो मच. आज माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि समाजाच्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं माझा जो आज सेवापूर्तीचा कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे, त्यातल्यात माझ्या मुलींचे, मुलांचे आणि सर्व समाज बांधवाचे आभार मानतो. आणि अशीच यांच्या आशीर्वादांची आणि या स्फूर्तीमुळं मला समाजाचं कार्य करण्याची संधी जिजाऊचरणी मिळावी अशी मी विनंती करतो. काय होतं कार्यक्रम? मी कल्याणकर सर, माध्यमिक विद्यालय कोळी इथं माझी स्वतःची संस्था आहे. या अगोदर सुद्धा मी तामशाला सर्व्हिस केली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळं मला त्या ठिकाणचं काही राजकीय याच्यामुळं मला नवीन माझी स्वतःची संस्था काढली. आपल्यासोबत माझ्या 9-10 मित्राला सुद्धा चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी मिळाली. एक ग्रामीण भागामध्ये काहीतरी शैक्षणिक कार्य करावं हा उद्देश ठेवून आम्ही ती संस्था काढलेली होती आणि एक सामाजिक एकोपा राहण्यासाठी जेवढं काही माझ्या जीवनामध्ये मला करता आलं तेवढं मी त्या गावामध्ये केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणार आहे आणि सामाजिक सुद्धा कार्य मी करणार.